नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 8वा तत्व निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणीजे श्रोती ध्वनी रूप पश्यंती हृदयी वसे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी उत्तमाची सुरुवात करून दाखवली. जय जय रघुवीर समर्थ 2 वेळा जय दाखवलं. कोणाचा जय आहे? या देहाचा जय आहे. पण करता करविता कोण आहे? आत्मा आहे. त्याची जाणीव करून देणारा कोण आहे? समर्थ बोलले. तो दिसत नाही आहे. तुझा देह दिसतोय परंतु तुझा आत्मा दिसत नाही आहे. समर्थाने उत्तमाची सुरुवात करून देत असताना 2 वेळा जय का दाखवला? कारण पराजयातून समर्थ बोलले आपल्याला जय हा करायचा आहे. दशक 17वा दाखवलं समर्थाने. प्रकृती पुरुष नाम आणि त्यातला समास 8वा. समर्थ बोलले 8वा तत्व निरूपण नाम. कोणती तत्व दाखवली? समर्थ बोलले पंचमहाभूते दाखवली. समर्थ बोलले कर्मेंद्रिय दाखवली, ज्ञानेंद्रिय दाखवली. या देहाकडून समर्थ बोलले उत्तमाची कर्म घडली पाहिजेत. ही तत्व समर्थांनी या दशकामध्ये या समासामध्ये समर्थांनी दाखवली. निरूपण करणं समर्थ बोलले सोपं आहे परंतु श्रवण करणं खूप कठीण आहे. वक्ता म्हणून समर्थ बोलले होणं खूप सोपं आहे परंतु श्रोता होणं समर्थ बोलले कठीण आहे. काय फरक आहे? समर्थ बोलले हीच ती तत्व दाखवली. श्रीराम समर्थ. नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणीजे श्रोती ध्वनी रूप पश्यंती हृदय वसे. समर्थाने उत्तमाचा देह दिलाय. देहामध्ये समर्थांनी काय केलं? परा पश्यंती मध्यमानी वैखरी. आता नाभीपासून उन्मेष वृत्ती म्हणजे येतं कुठून? समर्थ बोलले तर सुरुवात होते नाभीपासून. बरोबर ना? आपला जो मूळ आहे त्यापासून परा पश्यंती मध्यमा आणि नंतर मग आपल्या वैखरीतून शब्द बाहेर पडतात. परंतु आपल्याला काय बोलायचं आहे ते पहिले कुठं होते? समर्थ बोलले या नाभीमधून सुरुवात होते. काहीतरी बोलायचं आहे. एखादा वाक्य दिलंय परंतु समर्थ बोलले कोणाला बोलायचं असेल आपण अडखळतो आणि बोलतो अरे आत्ता माझ्या लक्षात होतं पण बोलू शकत नाहीये. मग ते राहिलं कुठं? बरोबर ना? परेपासून सुरुवात झाली परंतु समर्थ बोलले पश्यंती आणि मध्यमामध्ये अडकले म्हणून तुला वैखरीमधून बोलता येत नाही. शब्द कठीण आहेत समर्थ बोलले परंतु समजून घेणं अतिशय सोपं आहे. नाभीपासून उन्मेष वृत्ती मूळच दाखवले नाभी. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ सांगितलंय. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमू शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंत आनंत या रागावाचा. नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणीजे श्रुती. परा सांगितले ना. आपल्या परेमध्ये काहीच राहत नाही. आपल्याला कोणी सांगितलं की आपलं वैखरीमधून बाहेर पडतं. कोण आपल्यावर अवलंबून राहतं की ही गोष्ट कोणाला सांगू नको परंतु आपल्या परेमध्ये राहतच नाही आहे. आपल्या वैखरीमधून ती गोष्ट दुसऱ्यांना आपण सांगत असतो. म्हणजे आपल्यावर कोणी विसंबून जर राहिला अवलंबून जर राहिला तर आपण त्याचा विश्वासघात करतो. म्हणून समर्थ बोलले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
जो स्वयची कष्टत गेला तोची भला. म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा आहे? ध्वनी रूप पश्यंती हृदयी बसा. तर हृदयामध्ये काय? ध्वनी ऐकायला येतं. कर्ण दिलेत, कान दिलेत, 2 कान दिलेत, दुकान बरोबर, 2 कान दिलेत, श्रवणासाठी दिलेत. ऐकलेचे ऐकावे पुन्हा पुन्हा, श्रवण बरोबर ना. आपल्याला खूप काही ऐकायला येतं, खूप काही आपल्या सोबत घडत असतं. काही चांगले विचार ऐकायला येतात, काही वाईट विचार ऐकायला येतात. परंतु समर्थ बोलले आपल्याला काय घेऊन जाणं आहे? चांगल्या विचारामध्ये आपल्या अंतरी चांगले विचारच यायला हवेत ना. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, तशातली गत नको ना. जे चांगले आहेत ते उत्तमाचं ठेव. कारण आपल्या पिंडामध्ये पेरणीच सत्वगुणाची सद्बुद्धी आपल्याला हवी आहे, बरोबर ना. पेराल तसं उगवेल, बरोबर. म्हणून पेरणं हे खूप महत्त्वाचं आहे. कष्ट कर, मेहनतीचं फळ आहे. म्हणून समर्थ बोले सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. कंठापासून नाद झाला, मध्यम वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलीजे. कंठापासून नाद झाला. आता बघा आपल्या घशामध्ये कंठ आहे, कंठापासून नाद झाला, सारे गम पद निसा. आपण सहजपणे बोलतो, मध्यम वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलीजे. एखादा शब्द बोलायचा आहे बघा, उत्तमाची सुरुवात दाखवली. एखादा शब्द आहे, सहजतेने आपण बोलू शकतो, परंतु त्याला रस्व आहे, दीर्घ आहे, मात्रा आहे. ते शब्द बोलताना आपण काय करतो? अडखळतो. असं का होतं? समर्थ बोलले कारण त्या शब्दाची जाणीवच होत नाहीये. ते शब्द आपल्या कानातून, बरोबर ना, कानापर्यंत आपल्या पोचलेच नाहीयेत. ते आपण बोलणार कसं? सुरुवात कुठून झाली पाहिजे? म्हणून मुळाक्षरे दिलीत ना, मूळ दिलाय ना. अ ते ज्ञपर्यंत, अ आई, हे शिकवणारा कोण आहे? समर्थ बोलले याचीच जर ओळख करून दिली नाहीये तर पुढचे वाक्य तुम्हाला आठवणार कसे आणि तुम्ही लिहिणार कसे? म्हणून समर्थ बोलले अननस, आ आई अशी सुरुवात करून दिली. याचा श्री गणेशा कुठून झाला? याची जाणीव करून देणारा कोण आहे? म्हणून कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. म्हणून समर्थ बोलले कंठापासून नाद झाला, मध्यम वाचा बोलीजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलीजे. नाभिस्थानी परावाचा, तेची ठाव अंतकरणाचा, अंतकरण पंचकाचा निवाडा ऐसा. बघा समर्थ बोले अंतकरण पंचक दिलेत. पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ बोले कर्मेंद्रिय दिलेत, ज्ञानेंद्रिय दिलेत. सुरुवातच इथून करून दिली. अंतकरण, मन बुद्धी चित्त अहंकार, सर्व काही समर्थ बोले आपल्या परेमध्ये आणि हृदयामध्ये सर्व वसलेलं आहे. कारण आतमधलं दिसत नाही ना. आत्मा, तुझ्या आंतरिक काय चाललंय ते समोरच्याला दिसत नाहीये. तुझा देह दिसतोय, परंतु तुझ्या आतमधल्या मनामध्ये काय चाललंय, तुझ्या बुद्धीमध्ये काय चाललंय हे त्याला दिसत नाहीये. त्याने कितीही काही केलं तरी जमा नावे शून्याकाते, तुझ्या मनामधलं तो ओळखू शकत नाहीये. म्हणून समर्थ बोले नाभिस्थानी परावाचा, सुरुवात होते नाभिस्थानातून, बरोबर ना. म्हणून समर्थ बोले आपल्या पोटामध्ये काही शिल्लक राहत नाही. प्रथमतः समर्थाने सांगितलं की आपल्याला कोणी काही सांगितलं की आपण लगेच दुसऱ्यांना सांगू सुटतो ना. म्हणून विश्वास ठेवायचा. नाभिस्थानी परावाचा, तोची ठाव अंतकरण पंचकाचा. समर्थ बोलले अंतकरण पंचकाचा निवाडा आहे. त्या निवाडा कुठे आहे? समर्थ बोलले पुढच्या ओवीमध्ये समर्थाने दिले. निर्विकल्प जे स्फुरण, उगेच असता आठवण, ते जाणावे अंतकरण, जाणती कळा. समर्थ बोलले निर्विकल्प जे स्फुरण,
कल्पना कोणती आली समर्थ बोले? निर्विकल्पना. निर्विकल्प. आपण कल्पना करत असतो, विचार करत बसतो. कोणी घरात नसलं की आपण विचार करत बसतो, माझं पुढे कसं होणार, माझ्या घरच्यांचं कसं होणार. समर्थ बोले चिंता वाहतो विश्वाची ना. तू कशाला चिंता करतोयस? तू फक्त कार्य कर. कार्य केलं की फळ मिळणारच आहे, बरोबर ना. जर तू नशिबावर अवलंबून राहिलास तर तुला कोण घेऊन येणार नाहीये. त्या नशिबापेक्षा कर्म कर, बरोबर. कर्म केल्याने समर्थ बोले फळ मिळतोच. नशिबावर जर अवलंबून राहिलास, मला कोणीतरी घेऊन येईल, मी श्रीमंत बनेन, नाही. समर्थ बोले त्यासाठी तुला काय करावे लागेल? कर्म तुझी उत्तमाची राहावी लागतील आणि समर्थ बोले त्या कार्याला उभं राहावं लागेल. निर्विकल्प जे स्फुरण, म्हणून समर्थ बोले कल्पना कोणती करावी, बरोबर ना. कल्पना ते नको विषयांची, म्हणा कल्पना ते नको विषयांची. विषय वासना आले की समर्थ बोले देह अडकला त्या विषय वासनेत. 8 विषय आहेत: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. कोणत्या तरी समर्थ बोलले विषय वासनेमध्ये तुझा देह अडकला की त्यातून सुटणं समर्थ बोलली मुश्किल आहे. सोडवणारा कोण आहे याची जाणीव समर्थ बोलले करून दिली. अंतःकरण आठवले. बघा काय आठवलं? अंतःकरण. पुढे होय नवेसे गमले, करू ऐसे वाटले तेची म्हण. अंतःकरण कधी आठवते समर्थ बोले? एखादा प्रसंग आपल्यासमोर उभा राहिला की त्या देहाची समर्थ बोले किंमत करते. आपल्याला देह दिला फुकट, समर्थ बोले कधी आठवते बघा. फुकट दिले ना, परंतु फुकट जाता कामा नये. एखादा कोणत्या तरी आजार आहे, तो आजार आपण कुठे घेऊन जातो? हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो बघा. त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा खर्च होतो त्यावेळी त्या देहाची किंमत कळते की याला एवढा खर्च येतोय. त्याने तर फुकट दिलाय. समर्थ बोलले काय असेल ना, म्हणून समर्थ बोलले दिलाय फुकट, समर्थ बोलले घालू नकोस. ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यू आहे, परंतु समर्थ बोलले आयुष्य हे टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्य हीची रत्नपेटी, माझी भजन रत्न गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. म्हणून समर्थ बोले अंतःकरण आठवले, पुढे होय नवेसे गमले, करू ऐसे वाटले तेची म्हण. संकल्प विकल्प तेची म्हण, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चय तो जाण, रूप बुद्धीचे. आता संकल्प विकल्प तोची म्हण. आपण सकाळी काय करतो? संकल्प करतो, आज मी हे करणारच, बरोबर. परंतु डोक्यामध्ये बुद्धी समर्थ बोलले आपलं मन साथ नाही दिलं की आपण ते सोडून देतो. सकाळी संकल्प धरून ठेवलाय आणि मन एखाद्या ठिकाणीतून भरकटलं की त्या संकल्पाचं काय होतं? विकल्प होतं. मग आपण बोलतो आजची गोष्ट उद्यावर ढकलतो. समर्थ बोलले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. आपण आजचं काम उद्यावर जर ढकललं की ती आपल्याला सवय लागून जाते. म्हणून समर्थ बोलले संकल्प विकल्प तेची म्हण, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चय होतो जाण रूप बुद्धीचे. निश्चय धरा ना, समर्थ बोलले. एखादा संकल्प तुझ्या मनामध्ये ठासलायस तो पूर्ण झालाच पाहिजे. त्यासाठी समर्थ बोलले होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील अशंका. समर्थ बोलले जन्म मृत्यूची, काय होईल ते होईल. पण समर्थ बोलले आपल्याला संकल्प सोडायचा नाहीये. आपण एखाद्या ठिकाणी पूजेला बसलो की पूजेला बसताना समर्थ बोलले आपण संकल्प धरतो ना, संकल्प धरूनच ते पाणी सोडतो ना. म्हणजे त्या संकल्प आणि आपल्या देहातला संकल्प समर्थ बोलले वेगळा नाहीये, तोच संकल्प आहे. परंतु समर्थ बोलले विकल्पाला इथे आसरा नाहीये. करीन ची अथवा न करी, ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी हे अंतरी, विवेक जाणावी. समर्थ बोलले मी करीन नाही करीन, समर्थ बोलले तुझा भाग आहे. परंतु समर्थ बोलले
बुद्धी अंतरी समर्थ सांगितलं. अंतरीमध्ये समर्थ बोलले मन आहे आणि डोक्यामध्ये समर्थ बोलले मेंदू आहे. मन एखाद्या वेळी समर्थ बोलले साथ देईल, त्यावेळी तुझी बुद्धी चालणार नाहीये. आणि एखाद्या ठिकाणी समर्थ बोलले बुद्धी चालेल पण मन साथ देणार नाही. म्हणून समर्थ बोलले ना, करीनची ते न करी, करीनची अथवा न करी, ऐसा निश्चयो ची करी, तेची बुद्धी अंतरी विवेक जाणावी. म्हणजे आपलं कसं होतं, समर्थ बोले तराजू असतो ना बॅलन्स, त्याप्रमाणे. म्हणून समर्थ बोले आपल्याला तराजू नाही, बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे, समान ठेवायचं. दोन हात तिसरं मस्तक, मी ठेवी तो मस्तकाच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय तुम्ही. जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे. बघा समर्थाने उत्तमाची ओवी दिली. या ओवीमधून समर्थ बोलले जे वस्तूचा निश्चय केला. एखादा लहान मुलगा असतो, बघा काय उत्तमाचं उदाहरण दिलं, उत्तमाचं आपल्याला श्रवण करायचं आहे. जे वस्तूचा निश्चय केला, एखादा लहान मुलगा असतो, त्या लहान मुलगा हट्ट धरतो बाबांकडे, मला सायकल पाहिजे. बाबा बोलते माझ्याकडे पैसे नाही आहेत, पैसे आल्यावर मी तुला नक्की घेईन. परंतु तो हट्ट धरतो की बाबा मला पाहिजे, मला आजच्या आज मला ही सायकल हवी आहे, आज नाही तर मला उद्यापर्यंत मला हवी आहे. बाबा बोलते माझा तुझ्यावर राग नाही आहे, परंतु समर्थ बोलले थोडा तू मोठा हो. बाबा बोलतात त्या मुलाला थोडा मोठा हो, मग मी तुला सायकल घेईन, आता नको, तू लहान आहेस. परंतु तो बोलते नाही, मी मोठा झालो आहे, मला सायकल हवीच आहे. त्यांनी काय केलं आहे, निश्चय केला आहे मनाशी. जर त्यांनी निश्चय पूर्ण नाही केला तर त्याच्या अंतरी काही क्रोध उभा राहील. बाबा प्रेमाने त्याला सांगतात चालेल मी आणेन. आणल्यावर समर्थ बोलले त्या लहान मुलाला खूप आनंद होतो. आनंद व्यक्त करत असताना बाबांना बोलतो बाबा मला सायकल तर आणली, पुढे मी मोठा झाल्यावर मला गाडी पण घ्या हां. बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तो मुलगा बोलतो बाबा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? परंतु समर्थ बोलले त्या बाबांनाच माहिती आहे की मी ही सायकल कशी आणून दिली. बरोबर ना. आपल्या मुलांना ती गोष्ट हवी आहे, परंतु समर्थ बोलले अंथरूण असून जेवढं अंथरूण आहे तेवढंच पाय पसरावं. बरोबर ना. समर्थ बोलले आपल्या मुलांना दुःख होऊ नये म्हणून आपले वडील काय करत असतात, बरोबर ना. अपार कष्ट मेहनत घेत असतात. आपली आई किती कष्ट घेत असते आपल्या मुलांना माहीत नसतं, त्या मुलांना जाणीव नसते. बरोबर ना. म्हणून मुलं ही देवाघरची फुलं आहेत समर्थ बोलले. पण मुलांना ज्याप्रमाणे संगत समर्थ बोलले उत्तमाचीच लागली पाहिजे ना. म्हणून समर्थाने उत्तमाची ओवी लिहिली. जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागला, ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे. पुढे कार्याचा अभिमान धरणे. बघा काय पुढे काय प्रसंग घडले. समर्थ बोले पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐसा कार्यास प्रवर्तने, तोची अहंकारू. कोणत्या विषय वासनेमध्ये बुडाला समर्थ बोले अभिमान. त्या मुलाला सायकल आणली, त्याने त्याच्या मित्रांना काय केलं, सर्वांना सांगितलं की माझ्या बाबांनी मला सायकल आणली. काय ओवीमध्ये समर्थ बोले श्रवण दिलं बघा. पुढे कार्याचा अभिमान धरणे. कार्य करणारा कोण आहे, कोणाला सायकल येऊन दिली, त्या मुलाने समर्थ बोलले की सर्वांना सांगितलं की माझ्या बाबांनी मला काय दिले, सायकल दिली. परंतु त्या मुलांनी काय केलं, अंतःकरणामध्ये अभिमान धरून बसला की माझ्यासारखी सायकल कोणाकडे नाही आहे. समर्थ बोलत अभिमान हे कार्य तो अगत्य करणे, ऐसा कार्यास प्रवर्तने, तोची अहंकारू. अहंकार आला ना शेवटी.
बरोबर ना. एखादी गोष्ट आपल्याजवळ आहे, त्याचा कधी अहंकार, कधी अभिमान नसावा. दुसऱ्यांकडे नाही आहे, समर्थ बोलले आपल्याकडे थोडं दिलं तर आपल्याला कधी कमी पडत नाही. संकटकाळी जो मदतीला येतो तोच खरा मित्र ना. ही शिकवण आहे आपल्याला. समर्थ बोलले आपल्याकडे जर असेल, बघा समर्थ बोलले आपल्याकडे आहे ना, दुसऱ्यांकडे नसेल ना, की आपल्याला खूप आनंद होतो, आणि दुसऱ्यांनी काही घेतलं की आपल्या पोटात दुखतं. हे समर्थ बोलले हे सत्यवचन. त्यावेळी आपल्या आंतरिक क्रोध उभा राहतो, यांनी घेतलंच कसं. त्यांनी फ्रीज घेतला, गाडी घेतली की पेढे द्यायला येतात, परंतु पेढे घेत असताना सहजतेने आपण घेत नाही आहे. त्याला 2 प्रश्न विचारणार, गाडी लोनवर घेतलीस का डायरेक्ट पैसे भरलेस. तो बोला डायरेक्ट पैसे भरले, तर आपण त्याला प्रश्न विचारू की कसे तुझ्याकडे आले. समर्थ बोलले एवढे प्रश्न विचारण्यापेक्षा तुला पेढा दिला, तू खा, परंतु तुझ्या अंतरी काय करू नकोस, राग व्यक्त करू नकोस. शेवटी अंतःकरणाच्या आत्म्याला शेवटी काय होते, दुःख होतं ना. म्हणून आपल्या अंतरी क्रोध उभा राहू नये. या विषय वासनेमध्ये एकही विषय आपल्या अंतरी येऊ नये. आपल्या पिंडामध्ये, आपल्या परेमध्ये, आपल्या पश्यंतीमध्ये आणि आपल्या मध्यमा वैखरीमधून ते शब्द बाहेर पडू नये, ही शिकवण आपल्याला दिली आहे. म्हणून समर्थ बोले ऐसे अंतकरण पंचक, पंचवृत्ती मिळून एक, कार्यभागे प्रकार पंचक वेगळाले. आता बघा प्रत्येकाचे प्रकार करून दाखवले. जैसे पांचही प्राण, कार्यभागे वेगळाले जाण, नाहीतरी वायूचे लक्षण एकची असे. आता 5 प्राण दिलेत, ज्याप्रमाणे कर्मेंद्रिय 5 दिलेत, ज्ञानेंद्रिय 5 दिलेत, परंतु त्यांचे प्रकार समर्थ बोलले पुढच्या ओवीमध्ये दिले. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणा. सर्वांना व्यान नाभी समान दिले, कोणाला वेगळं नाही. कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिके प्राण नेमस्त जाणावं. बोलिले हे प्राण पंचक. कुठले प्राण पंचक दिले. समर्थ बोले आता ज्ञान इंद्रिय पंचक. ज्ञान इंद्रिय कोणती आहेत बघा, श्रोत्र त्वचा चक्षु जीवा नासिक ऐसी हे ज्ञानेंद्रिय. बरोबर ना. डोळे कान नाक हे काय समर्थ बोलले, जीवा जीभ. समर्थ बोले एक ऐसी ज्ञानेंद्रिय आहेत. बरोबर ना. वाचा पाणी पाद शिस्न गुद हे कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय 5 आहेत आणि कर्मेंद्रिय 5 आहेत. शब्द स्वरूप रूप रसगंध ऐसे विषय पंचक. कसा देह घडवला त्याचा तुची जाण. अंतःकरण प्राण पंचक, ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय पंचक, पांचवे विषय पंचक ऐसिये 5 पंचके. प्रत्येक वेळी कोणता अवयव उपयोगाला येईल. समर्थ बोलले डोळ्यांनी जी गोष्ट पाहतोस, त्या डोळ्यांनी तू काय पाहतोस, त्या कानाने तू काय ऐकतोस, त्या नाकाने काय श्वास घेतोयस, तुझ्या जिभेतून, तुझ्या तोंडातून, तुझ्या वैखरीमधून कोणते शब्द बाहेर पडतात, हे तुझे काय ज्ञानेंद्रिय. समर्थ बोलले ऐसी हे 25 गुण दाखवले. मिळवून सूक्ष्म देह जाण, याचा कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे. प्रत्येकाचे गुण आणि अवगुण वेगवेगळे असतात. देह जरी एक असला, परंतु समर्थ बोलले गुण आणि अवगुणामध्ये फरक आहेच. अंतःकरण व्यान श्रवण वाचा,
शब्द विषय आकाशाचा, पुढे विस्तार वायोचा बोलील असे. आता अंतःकरण व्यान श्रवण वाचा म्हणजे काय? श्रवण म्हणेन आणि निजते असे या त्रिवेणी संगमावर उभं राहायचं. परंतु समर्थ बोलले शब्द विषय आकाशाचा दिलाय. आता आकाश कुठून आलं? समर्थ बोलले आकाशाचा पतितं तोय यथा गच्छती सागर सर्व देव नमस्कारम केशव प्रतिगच्छती यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानि च तानी तानी विनश्यांती प्रदक्षिणा पदे पदे. म्हणजे समर्थ बोलले ज्यावेळी आपण प्रदक्षिणा घालत असतो बघा, यानी कानीच्या पापानी जन्मांतर कृतानि च तानी तानी विनश्यांती प्रदक्षिणा पदे पदे. म्हणजे हाताचा वापर केला, 2 हात, तिसरं मस्तक, बरोबर. समर्थ बोले डोळ्यांचा वापर केला, नमस्कार. म्हणजे समर्थ बोलले त्या त्या अवयवांचा आपण काय केला? वापर केला ना. समर्थ बोलले मन समान त्वचा पाणी स्पर्श रूप हा पवनी ऐसे हे अडाके साधुनी कोठा करावा. आता मन समान त्वचा पाणी, मन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे का? समर्थ बोलले मन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तुझ्या मनामध्ये काय चाललंय समर्थ बोलले ते वेगळं आहे, ह्याच्या मनामध्ये काय चाललंय वेगळं आहे. परंतु समर्थ बोलले मन समान त्वचा पाणी स्पर्श रूप हा पवनी. आता समर्थ बोलले त्वचा पाणी काय दिलं? रूप, प्रत्येकाचं रूप, प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी आहे. देह पाण्यावरचा बुडबुड आहे. रूप प्रत्येकाची वेगवेगळी आहेत, आकार प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. जर एकच असता तर समर्थ बोलले नाही, प्रत्येकाचं रूप हे वेगवेगळं आहे. जुळे भाऊ किंवा जुळे बहिणी असले तरी काही ना काहीतरी फरक आहे. म्हणून समर्थ बोलले पाण्यावरचा बुडबुड आहे. म्हणून समर्थ मन समान त्वचा पाणी आहे, परंतु स्पर्श रूप हा पवनी ऐसे अडाके साधुनी कोठा करावा. बुद्धी उदान नयन चरण रूपा विषयाचे दर्शन संकेत बोलिले मन घालून पाहिजे. आता बुद्धी उदान नयन चरण, बुद्धीमध्ये समर्थ बोलले त्या बुद्धीचा वापर केला तर ती गोष्ट उत्तमाची घडेल. परंतु त्या बुद्धीचा जर वापर केला नाही तर ती सडून जाईल बुद्धी. आपल्याला एखादी गोष्ट बोलायचं आहे, परंतु समर्थ बोलले त्या बोलण्या अगोदर त्या गोष्टीचा आपण काय केलं? विचारच केला नाहीये, बुद्धीचा वापरच केला नाहीये, नुसतंच जीवन जगलो, काहीच फायदा नाहीये. तुला बुद्धी दिली आहे, बुद्धीचा वापर कर. बुद्धी उदान नयन चरण समर्थ बोलले. नयन म्हणजे डोळे समर्थ बोलले, चरण म्हणजे पाय. डोळे दिले समर्थ बोलले, पाय दिले, परंतु समर्थ बोलले त्या अवयवांचा वापर कसा करावा? डोळ्यांनी काय पाहावं समर्थ बोलले? पायाचा वापर कसा करावा? पाय दिलेत म्हणून समर्थ बोलले त्या पायाचा वापर उत्तमच करावा. रूप विषयाचे दर्शन संकेत बोलिले मन घालून पाहिजे. तर रूप विषयाचे दर्शन म्हणजे काय दिलं? रूप तुझा दिलाय, चेहरा दिलाय, त्या चेहऱ्याला उत्तम असं काय केलं पाहिजे? सामर्थ्य मिळेल अशी गोष्ट घडली पाहिजे. बरे सत्य बोला यथा सत्य चाला बहुमानिती लोक तेने तुम्हाला. मी समर्थ बोलले काय सांगितलं? बरे दात घासूनी तोंडा धुवावे कळाईन घाणेरडे बा नसावे. का समर्थ बोलले? कधीही आपलं रूप हे घाणेरडं नसा. आपला चेहरा आहे, आपलं रूप आहे ते उत्तमच पाहिजे ना. बरे दात घासूनी तोंडा धुवावे कळाईन घाणेरडे बा नसावे. शिकवणच दिली आहे ना ती, का आतापासून नाही, ती मुलांना शिकवणीपासून आहे. बुद्धी उदान नयन चरण रूपाविषयाचे दर्शन संकेत बोलिले मन घालून पाहिजे. चित्त अपान जीवा शिष्ण रस विषय आप
पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप. आता पृथ्वीचे रूप दाखवलं समर्थ बोले, परंतु त्या अगोदर काय सांगितलं? चित्त म्हणजे मन, अपान जीवाशीस, रस विषय आप जाण. पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप. आता मन दिलं, अपान वायू दिला, जीवा म्हणजे जीभ दिली. म्हणजे समर्थ बोलले प्रत्येक वेळी समर्थ बोलले पाण्याचाच वापर केलाय. रस विषय आप जाण. पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप. अहंकार प्राण घ्राण गुदगंध विषय जाण. ऐसे केले निरूपण शास्त्रमते. ऐसा हा सूक्ष्म देह पाहता होईजे निसंदेह. येते मन घालून पाये त्यासीचे उमजे. आता सूक्ष्म आणि स्थूल समर्थ बोले, आपल्या देहाकडे कोणी सूक्ष्म पद्धतीने जर पाहिला तर तो डायरेक्ट सांगतो की तू असं आहेस. आपण त्याच्या विश्वास ठेवतो, अरे ह्याला कसं माहिती. तो काय करतो? सूक्ष्म नजरेने पाहतो. आणि आपण काय करत असतो? वरी वरी आपण त्यांच्याकडे पाहत असतो. वरी वरी वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे. म्हणून समर्थ बोले ऐसा हा सूक्ष्म देह पाहता होईजे निसंदेह. येते मन घालून पाहे त्यासीच उमजे. ऐसे सूक्ष्म देह बोलिले पुढे स्थूळ निरूपिले. आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळ. ते मगाशी सूक्ष्माचं झालं समर्थ बोला, ते स्थूळाचं वर्णन दिले. ऐसा सूक्ष्म देह दिले मगाशी, आता पुढे स्थूळ निरूपिले. आकाश पंचगुणे झाले. आकाशमध्ये काय झालं समर्थ बोले? सूर्य, चंद्र, तारे, धूमकेतू. समर्थ बोले प्रत्येक ग्रह आहेत ज्या पद्धतीने समर्थ बोले आकाशामध्ये वसलेले. परंतु आकाश, पृथ्वी बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. म्हणून समर्थ बोले आकाश पंचगुणे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचगुणे ही वर्तलेत कैसे स्थूल. काम, क्रोध, शोक, मोह, भय हे काय झाले समर्थ बोले? विषय वासना. हा पंचविध आकाशाचा अद्वय पुढे पंचविध वायो निरोपिला. आता आपल्या देहाकडे कोणती विषय वासना होते? तर 8 विषय वासना आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता. परंतु समर्थ बोले काम, क्रोध, शोक, मोह, भय हा पंचविध आकाशाचा अन्वय आहे. त्यामध्ये लोभ आला का? नाहीये. विषय वासना कशामध्ये? त्या कामामध्ये, त्या क्रोधामध्ये, शोक आहे, मोह आहे आणि भय आहे. चलन, वळण, प्रासारण, निरोध आणि आकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे. अर्थात चलन आणि वळण दिलंय, प्रसारण दिलंय. एखादा रस्ता सरळ आहे, त्या रस्त्यामध्ये काय असतं? वळण असतंच ना. सरळ तर रस्ता नसतो, कुठेतरी काय असतं? वळण असतं. त्या वळणानुसार समर्थ बोलले पुन्हा एकदा सरळ येतं. त्या रस्त्यामध्ये काय असतं? समर्थ बोलले सिग्नल असतात, स्पीड ब्रेकर असतात. ज्यावेळी समर्थ बोलले चलन, वळण, प्रसारण, निरोध आणि आकोचन हे पंचविध लक्षणं प्रभंजनाचे. म्हणून समर्थ बोलले कुठे ज्यावेळी आपण प्रवासाला निघत असतो त्यावेळी 1 तास किंवा अर्धा तास तरी लवकर निघा. घाई जर गेलो तर समर्थ बोलले त्या वळणावर समर्थ बोलले तुझी गाडी बंद पडेल किंवा तुला अनेक ठिकाणी काय होईल? प्रसंगाला उभं राहावं लागेल. म्हणून अर्धा तास लवकर निघा, 1 तास लवकर निघा आणि सुरक्षित घरी पोहोचा. कारण देह जरी आपल्याला फुकट दिलाय परंतु फुकट जाता कामा नये. कोण प्रसंग येईल कैसा त्या देहाचा नाही भरवसा. जैसे पक्षी धाई दिशा उडवून जाते. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे तेजाचे पंचविध गुण आता पुढे आपलक्षण निरूपिले पाहिजे. आता समर्थ बोला आलस कधी येतो? एखादी गोष्ट आपल्या
मनाविरुद्ध होते, त्यावेळीस ह्या गोष्टीचा काय होतं, आलस होतं. बरोबर ना. एखाद्या प्रवासावरून आपण घरी आलो की अंगामध्ये काय होतं, समर्थ बोले, आळसच निर्माण होतो. म्हणजे समर्थ बोले क्षुधा तृषा तहान लागणारच. समर्थ बोले उन्हामध्ये प्रवास केलास तहान लागणारच आहे. रस्त्यावरून चालताना प्रवासामध्ये पाणी लागणारच आहे. निद्रा मैथुन. समर्थ निद्रा काय असतं, समर्थ बोलले झोप तर पाहिजेच, परंतु समर्थ बोलले त्या झोपेमध्ये काय पाहिजे, मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय. शुक्लित श्रोणित लालमूत्र स्वेद हा पंचविध आपाचा भेद, पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. आता तत्व कोणती दाखवली, समर्थ बोले शुक्लित श्रोणित लालमूत्र स्वेद हा पंचविध आपाचा भेद आहे. अस्ति मांस त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म, ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पांचाचे 25 ऐसे मिळून स्थूळ देहास बोली जेते. आता पृथ्वी आप तेज वायू आकाश आपल्या अंतरीच आहे, म्हणून ते देह आहे. ज्या पद्धतीने समर्थ बोलले हे पांचाचे 25 गुण आहेत. आपल्याला 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियच माहिती होते, परंतु पांचाचे 25 गुण आहेत ते आपल्याला माहितीच नव्हतं. आता या दशकामधून, या समासामधून काय होतं, ओळख त्याची निर्माण होते. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महाकारण ज्ञान, हे चारी देह निर्शिता विज्ञान परब्रह्म. ते परब्रह्माला सर्वच माहिती ना. चौथा देह तोच आहे, कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वर, तिघांना सामावून घेणारा कोण आहे, तर सद्गुरू साक्षात परब्रह्म दिले ना. तस्मै श्री सद्गुरू. विचारे चौदेहा वेगळे, मी पण तत्वांसारिखे गेले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्म. समर्थ बोले मी पण नसावं. चौदेहा वेगळे. समर्थ बोले म्हणजे काय, एखादी गोष्ट वेगळं करायचं आहे, परंतु ती गोष्ट करत असताना समर्थ बोले मी पण आला, पण मी पण तत्वांसारिसे झाले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. विवेक चुकला जन्म मृत्यू, नरदेह साधिले महत्कृत्यू, भक्तियोग कृतकृत्य सार्थक झाले. आता विवेक चुकला, अंतरी विवेकच असावा, बरोबर ना. अविवेकाची जर साथ असेल, समर्थ बोले त्या अविवेकाला सोडून विवेकच अंतरी धरावा. इति श्री पंचीकरण, केलेची करावी विवरण, लोहाचे झाले सुवर्ण, पैसाची नियोग. शेवट इति श्री पंचकरण दिलं, परंतु त्या लोखंडाला काय झालं, त्या परिसाला काय झालं, स्पर्श झालं ना, सोनं झालं ना. त्या लोखंडाचं काय झालं, सोनं झालं. म्हणून समर्थ बोलले आपल्याला पण राजा काय करायचं आहे, उत्तमाची कर्म करायचे. आपल्याला पण सोनं घडवायचं आहे. आपल्याला समर्थ बोलले आपण दगड आहोत, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. परंतु त्या आत्माने काय केलं आहे, आपल्या देहाला उत्तमरित्या कलाकुसरीने तुझा देह हा उत्तमरित्या घडवला आहे. आपण दगडच होतो, परंतु त्या दगडाला आकार देण्याचं कार्य समर्थ बोले तुझ्या पिंडामध्ये झालं. हाई दृष्टांत घडेना, परिसाचे न परिस करवेना, शरण जाता साधुजना साधूच होईजे. दृष्टांत दिला ना समर्थ बोले. कोणत्याही गोष्टीचं उदाहरण असेल, दृष्टांत असेल, तरच ती गोष्ट आपण सांगू शकतो. त्या गोष्टीचा अर्थ असेल, स्पष्टीकरण असेल, संदर्भ असेल, तरच ती गोष्ट आपण दुसऱ्यांना बोलू शकतो.
म्हणूनच समर्थांनी ही शेवटच्या ओवीमध्ये दिला, हाई दृष्टांत घडेना परिसाचे न परिस करवेना, शरण जाता साधुजना साधूच होईजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तत्वनिरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.